शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधलाय। मुरलीधर मोहोळ यांचं एक व्यंगचित्र त्यांनी ट्विट केलंय आणि मोहोळ यांच्यावरती निशाणा साधला। तर पुण्यामधील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहारावरून धंगेकरांनी मोहोळांवरती काही आरोपही केले। पुण्यातल्या जागा बळकावणारे, पुण्यातल्या जागा गिळणारे जाग्या मोहोळ असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत रवींद्र धंगेकरजी आहे। ज्या जैन धर्मीयांची जागा, युवकांची जागा, महावीरांचं त्या ठिकाणी असलेलं मंदिर, ज्या सिस्टीममध्ये ज्यांनी ह्या सगळं कांड केले त्याच्यामध्ये ते मंदिर सुद्धा घाण ठेवलेलं आहे। हा जैन समाजाचा नाही, सगळ्यात भारतीयांचा अपमान आहे आणि हा अपमानाचा बदला हा रस्त्यावरून जैन समाजाने आपला निषेध नोंदवलेला आहे। मग बडेकर त्यांचेच, कोखले त्यांचेच, ते देशपांडे ते बुलढाणा बँकचे ह्यांचेच मित्र, कारण त्याचे फोटो बी आहेत माझ्याकडं। मग मिरिट कंपनी ह्यांचीच, टेंडर ह्यांचंच, आणि मग हा योगायोग नाही, हा प्लॅनर आहे। काल त्यांनी जी पत्रकार प्रेसशी बोलले, केविलवानी त्यांचा प्रयत्न होता, मी असं नाही, मी तसं नाही, मी हे केलं नाही, मी राजीनामा दिला। अरे तुम्ही ॲक्शन काय घेणार? महावीर जयंतीमध्ये तुम्ही तिथं दर्शनाला जाता आणि ते देऊळ घाण ठेवताय।